आता हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करणार, पण जी काही मध्यवर्ती जी चर्चा सुरू आहे ती चर्चा म्हणजे पळ काढण्याचा प्रकार आहे असं वाटतंय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना. ते काय म्हणाले जाणून घेऊया. सरकारला जर आता सरकार चालवता येत नसेल किंवा जर शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा आता इतका प्रचंड उसळलेला आहे, त्याला तोंड देता येत नसेल तर सरकार यातून मग पळ काढण्याची भूमिका जर घेणार असेल तर तो सरकारचा अधिकार आहे. तरी आता रेटून काय करायचं म्हटलं तर काय सांगता येणार नाही, पण मला वाटतं असं काही होणार नाही. म्हणून नंतर प्लॅन बी चाललेला आहे की आमदार फोडा, आमदारांना राजीनामा द्यायला हवा आणि मग मेजॉरिटी मॅन्युफॅक्चर करा, हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. या ज्या सरकारला तुम्ही इतक्या प्रचंड बहुमताने निवडून दिलं त्या सरकारने कशा प्रकारचा कारभार केलेला आहे आणि आता त्यांना कारभार करता येत नाही, म्हणून जर ते पुन्हा निवडणुकीला जाणार असेल तर ते अवश्य जावं. आम्ही कुठलीही परिस्थिती आली तर त्याला सामोरं जायला शेवटी राजकीय पक्ष, राजकीय कार्यकर्ता निवडणुकांना तयार असतोच.